नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्नावलीमध्ये मी शिवदास सूर्यवंशी पुनश्च आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आतापर्यंतच्या लॅबोरेटरी सायंटिफिक आणि बाकीच्या सायंटिफिक आरोग्य विभागाचे जे तांत्रिक प्रश्न चालू करून तुमचा भरघोस प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल प्रथमतः धन्यवाद मित्रांनो. आणि खूप मित्रांनी फोन करून पण सांगितलेलं आहे की आवडलेलं आहे सिरीज आम्हाला आणि खूप छान होतंय सर, असं आणखीन घ्या. आणि त्यामुळे आम्ही कंटिन्यू सिरीज चालू केलेलीच आहे मित्रांनो. पहिली सिरीज असेल ज्यामध्ये इंग्लिश क्वेश्चन मराठीमध्ये समजून सांगायचा प्रयत्न आम्ही करतो मित्रांनो. जेवढं होईल तेवढा प्रयत्न करतो मित्रांनो आम्ही. ओके, काही चूक भूल झाल्यास माफी असावी. ओके, चालू आहे आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्नावली. ओके, इम्पॉर्टंट प्रश्न आणि महत्त्वाचे प्रश्न उत्तरे त्या संदर्भात आपण घेतोच आहोत. पण विद्यार्थ्याला जसे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना क्वेश्चनचा सराव होणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. कारण आरोग्य विभागातली परीक्षा निघणं म्हणजे व्हेरी गुड टास्क आहे आणि ती टास्क कम्प्लीट करणं आपलं गरजेचं आहे मित्रांनो. कारण आरोग्य विभागात काम करणारा आता विद्यार्थी जो 5 वर्षापासून काम करत असेल तो कुठे ना कुठे पार्ट टाइम जॉब करत असणारच मित्रांनो. आणि ते पार्ट टाइम जॉब करताना अभ्यासाला वेळ मिळतो न मिळतो हा वेगळा प्रश्न झाला. पण त्या अनुषंगाने त्याला वेळ मिळत नसला तरी त्याची रिव्हिजन झाली पाहिजे आणि त्याचं जेणेकरून कुठेतरी छोट्या मोठ्या जॉबवर सिलेक्शन झालं पाहिजे आरोग्य विभागात. आमचा हा फक्त एकमेव त्यामागचा उद्देश आहे मित्रांनो. ओके, चला चालू करूया प्रश्न. पहिला प्रश्न, विच अमंग द फॉलोइंग व्हायरस इज ऑल्सो कॉल्ड ॲज हिट अँड हाय व्हायरस. मागच्या सदरामध्ये हा प्रश्नाबद्दल सांगितलं होतं मित्रांनो. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. ओके, आरआरबी पॅरामेडिकलच्या भुवनेश्वर ब्रँचला आणि कुठला अजून एक तिथे एक रिपीट झालेला होता क्वेश्चन आहे मित्रांनो. मित्रांनो लक्षात घ्या, व्हॉट इज मीन बाय हिट अँड हाईड व्हायरस. हिट अँड व्हायरस म्हणजे लपतो का तो व्हायरस नाही, पण तो लगेच लक्षात येत नाही. तो हिट अँड व्हायरस त्याचं नाव पडलेलं आहे मित्रांनो. लक्षात घ्या, हिट अँड हाईड व्हायरस त्याचं नाव काय, हिट अँड हाईड व्हायरस. लक्षात घ्या मित्रांनो, अतिशय इंटरेस्टिंग आहे. पहिल्यांदा याचं कसं माहिती आहे का मित्रांनो, आजार कळत नाही हा. लक्षात येते, आजार कळत नाही हा, त्यामुळे आपल्याला वाटतं की आजार वेगळा आहे काहीतरी. ओके, तो आजार वेगळा आहे असं वाटायला लागतं कधी, पण त्याचं उत्तर एकच आहे मित्रांनो, हिट अँड हाईड व्हायरस. म्हणजेच कुठला आपला रिस्पायरेटरी सिंड्रोम आहे, तो काय आहे, रिस्पायरेटरी सिनेटिक व्हायरस आहे. लक्षात घ्या. आणि तो कॉमन कोल्ड म्हणजे आपली साधी सर्दी कशी होती मित्रांनो, या टाईपमध्ये तो असतो. साध्या सर्दीच्या टाईपमध्ये तो असतो. ओके, साध्या सर्दीमध्ये टाईप तो होत असतो, त्यामुळे लगेच लक्षात येत नाही. आणि लहान मुलामध्ये ब्रॉन्कायटिस असेल किंवा आपल्या लहान मुलाच्या मध्ये ब्रॉन्कायटिस असेल, आरएसव्ही असेल, रिस्पायरेटरी सिनेटिक व्हायरस असेल, या संदर्भात तो सर्दी येतो आणि नंतर मग ब्रॉन्कायटिस होऊन जातो आणि मग लंग्सला इन्फेक्टेड करतो आणि लंग्स त्यामुळे घातक परिणाम पण होऊ शकतो. त्यामुळे हिट अँड हाईड व्हायरस म्हणतात. हिट करतं आणि नंतर हाईड होतं. ओके, लगेच लक्षात येत नाही त्याची कॉजेस. ओके मित्रांनो, बघा नेक्स्ट बघा आता, कॅल्शियम इज रिक्वायर्ड इन प्लांट्स इन द फॉर्मेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. मित्रांनो लक्षात घ्या, कॅल्शियम इज रिक्वायर्ड इन प्लांट्स म्हणजे वनस्पतींना कॅल्शियमची गरज असते. फॉर्मेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग, कशासाठी गरज असते कॅल्शियमची प्लांटला, हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न समजला. आता लक्षात घ्या, ऑप्शन दिलेले आहेत, सेल मेम्ब्रेन, सेल वॉल, क्लोरोफिल आणि नन ऑफ द अबोव असे 3-4 ऑप्शन दिले. मित्रांनो लक्षात घ्या, कुठलंही घर बांधायचं असताना हाडं मजबूत असलं पाहिजे. ओके, म्हणजे जसं मानवाचे आहे तसंच सेल वॉल करण्यासाठी म्हणजे कॅल्शियम काय असेल, सेल वॉल बिल्ड करण्यासाठी फॉर्मेशन प्लांट्स फॉर्मेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग, कॅल्शियम इज रिक्वायर्ड टू इन प्लांट इन फॉर्मेशन ऑफ सेल वॉल साठी. सेल वॉल तयार करण्यासाठी त्यांना सेलची वॉल असेल माहिती आहे का, सेल वॉल, इनर वॉल आणि आउटर वॉल अशा 2 प्रकारचे वॉल असतात. त्यापैकी आउटर वॉलला सेल वॉल मध्ये कॅल्शियम हे जास्त प्रमाणात असतं. लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय साध्या सोप्या प्रश्न चाललेत आपले. फक्त पाठ करा मित्रांनो किंवा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. इज मोर दॅन इनफ फॉर यू. ओके, अँड डेफिनेटली वी विल सिलेक्टेड ऑफ दिस टाइम. तुमचं सिलेक्शन नक्की होणार आहे. हा पॉझिटिव्हनेस घेऊन आपण पुढे जात आहोत. ओके, नंतर लक्षात घ्या, इन विच पार्ट ऑफ द बॉडी ग्लायकोजन इज स्टोर्ड. मित्रांनो लक्षात घ्या, ग्लुकोज आणि ग्लायकोजन याच्यात फरक काय किंवा ग्लायकोजनचं काय असतं. ग्लायकोजन जसं एनर्जी रिलीज करतं, ग्लुकोज जसं एनर्जी रिलीज करतं मित्रांनो, तसं ग्लायकोजन हे लिव्हर आणि मसल्स मध्ये बॉडी स्टोअर्ड असतं, मेनली स्टोअर करतं. ते एनर्जी स्टोअर म्हणू शकतो आपण थोडक्यात ते. ओके, आणि ते कुठं होतं मित्रांनो लक्षात घ्या, लिव्हर अँड मसल्स मध्ये. ते कुठं होतं, लिव्हर आणि मसल्स मध्ये करतं मित्रांनो. ओके, आणि कार्टिलेज अँड बोन मध्ये काय असतं, कॅल्शियम असतं. स्प्लीन कशामध्ये असतं, ब्लड असतं. आणि लंग्स मध्ये काय होतं, हवेचं काम चालतं. थोडक्यात काय, सगळ्यांचं फंक्शन डिफरन्स आहे. स्टोरेज मटेरियल आहे, पण यांना त्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोरेज मटेरियल जीवन प्रक्रिया सुधारित चालण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे स्टोरेज केले जातात मित्रांनो. त्या प्रकारचा हा प्रकार आहे. ओके, लक्षात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसीज ऑफ विच अमंग द फॉलोइंग आर इन्क्लुडेड इन डिजेनरेटिव्ह डिसीज. म्हणजे डिजेनरेट म्हणजे काय, लक्षात घ्या, जनरेट आणि डिजेनरेट म्हणजे डिसीज ऑफ विच अमंग द फॉलोइंग आर इन्क्लुडेड इन डिजेनरेट डिसीज. डिजेनरेट म्हणजे इथून डिजेनरेट होत नाहीत. लक्षात घ्या मित्रांनो, डिजेनरेटेड डिसीजेस. ओके, कसं आहे लक्षात घ्या मित्रांनो, डिजेनरेटिव्ह डिसीजेस तसं मिनिंग समजलं.
तर मित्रांनो डिजेनरेटिव्ह डिसीजेस म्हणजे डी म्हणजे अगेन अँड अगेन आणि जनरेट म्हणजे तयार होणे. लक्षात घ्या मित्रांनो, जसं जसं लाईफ पिरियडिंग जसं जसं वय वाढत असतं किंवा जनरेट होत असतं तेव्हा सेल किंवा टिश्यूज किंवा हे डिजनरेटेड डिसीजेस वाढतच जातात. ओके, लक्षात घ्या. जसं हार्ट असेल, जॉईंट असेल, नर्व्ह असेल, हे कमी होत नसतात मित्रांनो, ते वाढतच जात असतात. ओके, आता नर्व्ह सिस्टमचा विचार केला तर वय परत ते आपल्याला अल्झायमर डिसीज माहित असेल, अल्झायमर. ओके, किंवा अल्झायमर डिसीज मध्ये तुम्हाला स्मृतिभ्रंश म्हणू शकतो मराठीमध्ये आपण, तसाही होऊ शकतो. हार्ट मध्ये तुम्हाला माहिती मित्रांनो हार्ट ब्लॉकेज वाढतात आधी, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी अशा प्रकारचा होतात. आणि जॉईंट मध्ये तुम्हाला माहिती मित्रांनो नीचे प्रॉब्लेम खूप होतात उतार वयात. ओके, म्हणजे अशा प्रकारचे डिसीजेस ऑफ द फॉलोइंग इज अ डिजेनरेटिव्ह डिसीजेस. म्हणजे डिजेनरेटिव्ह म्हणजे जाणार परत येणार, जाणार परत येणार, अशा प्रकारे रिजनरेट म्हणजे ते सायकल चालूच असणार आहे, त्याला डिजेनरेटिव्ह डिसीजेस असे म्हणतात मित्रांनो. ओके, इथं फक्त ऑप्शन दुसरा दिलेला आहे हार्ट, जॉईंट्स ओनली, हार्ट, इयर ओनली अशा नसतो. हार्ट, जॉईंट्स आणि नर्वस म्हणजे लक्षात घ्या हार्ट आणि जॉईंट्स आहेत आपले ते जॉईंट्स आणि न्यूरोसिस्टमच्या म्हणजे न्यूरोसिस्टमच्या जे पूर्ण अल्झायमर डिसीज मध्ये वगैरे ते येतात. लक्षात आहे मित्रांनो, अतिशय सोपं आणि साध्या प्रश्नांमध्ये सांगतोय आपण. नेक्स्ट बघा आता, effort of which of the following scientists led the government of India to set up a center for DNA fingerprinting and diagnostic. मित्रांनो हा लेटेस्ट प्रश्न आहे, करंट ओरिएंटेड सायंटिफिक मध्ये विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये असं विचारले होतं की खालीलपैकी कुठल्या सायंटिस्टच्या प्रयत्नातून सेंटर ऑफ डीएनए फिंगरप्रिंट अँड डायग्नोसिस ऑफ इंडिया हे सेटअप त्यांचं उभारलेलं आहे. म्हणजे त्या डीएनएचं फिंगरप्रिंट आणि डायग्नोसिस केलं जातं. असे कुठल्या सायंटिस्टने काम केलंय तर डॉक्टर लालजी सिंग इज वन ऑफ द मोस्ट रिनोड सायंटिस्ट इन इंडिया. कारण यांच्या खूप चांगली कामगिरी केली मित्रांनो, ज्यांनी फिंगरप्रिंट केले. म्हणजे थोडक्यात काय डीएनएची आपली क्लोन तयार करता येऊ शकते डीएनए फिंगरप्रिंट केल्यानं. त्याच्यामुळे याच्यात खूप मोठी क्रांती घडलेली आहे मित्रांनो आणि यांच्या सेटअपमुळे आपल्या इंडियाला हे भेटलेलं आहे. ओके, लक्षात घ्या. थोडं त्यांच्याबद्दल सांगू मित्रांनो, कधी आरोग्य विभाग प्रश्न एखादा येऊ शकतो कारण करंट प्रश्न विचारतात कल वाढत आहेत आरोग्य विभागाचा. ओके मित्रांनो, लक्षात घ्या. डायरेक्टर ऑफ सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणजे सीसीएमबी कधी झाली स्थापना 1998 याची स्थापना झालेली. कधी झालेली 1998 ची स्थापना झालेली. लक्षात येते. Singh is the best known of developing unique way of DNA fingerprinting and that has been accepted by Indian courts as valid for forensic evidence. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, गुन्ह्यांच्या शोधासाठी सुद्धा याची कमालीचा उपयोग होता असं त्यांना म्हणायचं आहे. ओके, आणि पॅटर्निटी डिटर्मिनेशन आणि सीड स्टॉक व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशन करण्यासाठी दिस टेक्निक वॉज युज्ड ड्युरिंग द प्रोब इनटू राजीव गांधी मर्डर केस. हे कुठं वापरलं होतं पहिल्यांदा मित्रांनो लक्षात येते, राजीव गांधीच्या मर्डर केस मध्ये सुद्धा हे वापरलेलं होतं, राजीव गांधी मर्डर केस. दिस न्यू टेक्निक प्रॉम्प्टेड द गव्हर्नमेंट टू सेट अप द सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक फॉर फर्दर एक्सप्लोरेशन इन द फील्ड. म्हणजे गुन्ह्यांचे शोध करणं असेल किंवा मोठमोठे गुन्ह्यांचे शोध करणं असेल किंवा एखाद्या डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये आमूलाग्र बदल करणे असेल, रिसर्च असेल, त्याच्या संदर्भात येणारी फार्मास्युटिकल फर्म मध्ये असेल, अशा विविध क्षेत्रात एकाच वेळेस तिचं खूप उपयोगी होतो मित्रांनो. त्यामुळे डीएनए प्रिंटिंग म्हणजे सीसीएमबी हे 1998 स्थापना झालेली आहे. ओके, लक्षात येते मित्रांनो. नेक्स्ट बघूया आता, consumption of a high amount of which of the following may causes cirrhosis. ओके, लक्षात घ्या मित्रांनो, सिरोसिस म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्या. लक्षात घ्या मित्रांनो, हा प्रश्न समजण्यासाठी तुम्हाला आधी सिरोसिस म्हणजे काय हे माहिती पाहिजे. आता मी सिरोसिस तुम्हाला सांगतो. सिरोसिस काय, सिरोसिस मुळे अति दारू पिण्यामुळे लिव्हरला फायब्रोसिस म्हणजे लास्ट स्टेजचा आजार होण्याचं संभावना म्हणजे सिरोसिस म्हणतात. म्हणजे दारू पिल्याच्या म्हणजे अल्कोहोलच्या बॅड इफेक्टमुळे लिव्हरवर जो परिणाम होतो त्याला फायब्रोसिस किंवा लेट स्टेजचा फायब्रोसिस किंवा सिरोसिस असं म्हणतात. थोडक्यात काय तर आपल्या लिव्हरला डॅमेज करायचं प्रॉब्लेम सिरोसिसमुळे होतं आणि त्याचं एकच आन्सर आहे मित्रांनो, अल्कोहोल. म्हणून डॉक्टर सांगत असतात की consumptions of the alcohol is limited to day by day due to avoiding of cirrhosis. म्हणजे मला सिरोसिस अवॉइड करायचं असेल किंवा लिव्हर डॅमेज पासून वाचवायचं असेल तर लिव्हरचं प्रमाण किंवा अल्कोहोलचं प्रमाण लिव्हरमध्ये हे कमीत कमी असलं पाहिजे. त्यामुळे प्रमाण वाढतं आणि डेली जे अल्कोहोलिझम पेपर असतात मित्रांनो त्यासाठी हा प्रॉब्लेम तिथं सारखा पाहायला मिळतो आपल्याला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. मी थोडंसं डिस्क्रिप्शन पण दिले त्याच्याबद्दल. अल्कोहोलिक सिरोसिस डेव्हलप्स बिटवीन 10 to 20% ऑफ इंडिव्हिज्युअल हू ड्रिंक्स हेवीली फॉर डिकेड्स ऑर मोर. म्हणजेच मला ह्याला काय म्हणायचं मित्रांनो, जर 10 ते 20% इंडिव्हिज्युअल हू ड्रिंक्स हेवीली फॉर डिकेड्स ऑर मोर म्हणजे 10 वर्षापेक्षा जास्त, साधारण ते 5 वर्षांपासून असतं मित्रांनो ते, तर तिथं हा आजार तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो मित्रांनो. खूप डेंजर आहे मित्रांनो. तर अवॉइड करायला मिळतं की आणि शासनातर्फे
योजना पण राबवल्या जातात की दारू नका पिऊ, पण काय मित्रांनो कसं अल्कोहोलिझमचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, त्या अनुषंगाने हा प्रश्न आज घेतलेला आहे करंटचा. आणि आरोग्य विभाग असे प्रश्न मी आणि नक्कीच विचारतो मित्रांनो. ओके, आपल्याला लिव्हर सिरोसिस माहित नसेल तर हा प्रॉब्लेम म्हणजे प्रश्न चुकू शकतो मित्रांनो, आपल्याला लक्षात हा प्रश्न चुकू शकतो आपल्याला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. The cultivation of which of the plants on westland has a potential to generate biofuel in large quantities? खालीलपैकी म्हणजे काय म्हणायचं, the cultivation of which of the plants was westland has potential to generate biofuel in large quantity. म्हणजेच बायोप्लांटचं किंवा बायोफ्यूल तयार करण्यासाठी खालीलपैकी कुठलीही वनस्पती लावल्यास तुम्हाला बायोफ्यूल म्हणजे थोडक्यात फ्यूल तयार होतं. बायोफ्यूल्स म्हणजे पर्यावरणाला हानिकारक नसेल असं. मित्रांनो मला तर वाटतं की एक 11वी आणि 12वीच्या पुस्तकात कुठेतरी वाचलेलं आहे आपण, तुम्हाला कळत असं. जट्रोफा ही वनस्पती आहे मित्रांनो, जट्रोफा ही वापरली जाते ॲज अ बायोफ्यूल म्हणून. जट्रोफाचं आता उपयोग मोठ्या प्रमाणात वाढले आहे मित्रांनो, जेणेकरून पर्यावरणाला हानी होणार नाही आणि पर्यावरण सुद्धा छानपैकी राहून आपल्याला क्लीन आणि क्लिअर काय म्हणतात तर बायोफ्यूल मिळेल. त्याच जट्रोफा क्युरपस. ओके, लक्षात घ्या. किंवा जट्रोफा ॲक्वेसस म्हणलं तरी चालेल. ओके, CR हे सायलेंट असते इथं, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन, sexual cannibalism is a concept in which the female kills the male after mating and is normally found in dash. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आतापर्यंत 3 ते 4 वेळेस हा प्रश्न आलेला आहे. तुम्ही याचं थोडं एक्सप्लेनेशन बघा. लक्षात घ्या, सेक्शुअल कॅनिबलिझम म्हणजे सेक्शुअल कॅनिबलिझम इज कन्सेप्ट म्हणजे काय, थोडक्यात कॅनिबलिझम म्हणजे काय, कॅटाबलिझम म्हणजे थोडक्यात मरणे, डिस्ट्रॉय होणे, डिबीट होणे. ओके, म्हणजे सेक्शुअल म्हणजे इंटरकोर्स झाल्यानंतर, एकदा स्त्री आणि पुरुष समागम झाल्यानंतर, इन विच द फिमेल किल्स द मेल आफ्टर द मेटिंग अँड नॉर्मली फाउंड इन, म्हणजे स्त्री ही पुरुषांचा मारून टाकते किंवा मेटिंग संदर्भात त्याचं नॉर्मली हे जीवनचक्रच आहे मित्रांनो. अशा कुठल्या किंवा ह्याच्यात पाहायला भेटतं, कुठल्या प्राण्याच्या जाती किंवा कीटक पक्ष्यांच्या ह्याच्यात पाहायला भेटतं असा प्रश्न विचारलेला मित्रांनो. त्याचं उत्तर आहे, ऑप्शन दिलेले आहे, ड्रॅगन फ्लाय, स्पायडर, हनी बी, नन ऑफ द अबव. त्याचं उत्तर येतं मित्रांनो स्पायडर. त्याचं उत्तर येतं स्पायडर. ओके, जनरली स्पायडर येतं. याच्यात हनी बी मध्ये सुद्धा होतं मित्रांनो अशा प्रकारचं हे होतं, पण इथं काय होतं, मेल हा स्वतःच मरून जात असतो. ओके, फिमेलच्या मेटिंगच्या आफ्टर. ओके, लक्षात घ्या. पण स्पायडरमध्ये जनरली होतं जेवण हे होतच आहे की फिमेलच सेक्शुअल कॅनिबलिझम झाल्यानंतर कन्सेप्ट इन विच फिमेल किल्स, म्हणजे स्त्रीच पुरुषांना इथे स्त्री कीटकच ही पुरुष कीटकाला मारून टाकत असते. ओके, समागमानंतर हे जीवनचक्रच आहे मित्रांनो. आणि हे क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, समजायला हवं आहे आपल्याला. आणि लक्षात ठेवा, इन हनी बीज द मेल इट सेल्फ डायज आफ्टर कॉप्युलेशन. मित्रांनो मी मगाशी ते सांगितलं, हे मधमाशीमध्ये पण होते ह्या गोष्टी, पण इथे वेगळं आहे. इथं मारत नसताना मेल स्वतःच मरतो इथे. ओके, सेक्शुअल कॅनिबलिझम इज कॉमन इन मेनी फॅमिलीज ऑफ स्पायडर अँड स्कॉर्पियन्स. म्हणजे लक्षात घ्या, अजून एक हा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. हे जनरली सेक्शुअल कॅनिबलिझम म्हणजे मारून टाकण्याची प्रथा ही जनरली थोडक्यात प्रथा म्हणू शकतो आपण. कीटकामध्येही जीवनचक्र फॅमिली आहेत मित्रांनो, फॅमिली स्पायडर. सेक्शुअल कॅनिबलिझम कुठे पाहायला जनरली स्पायडर आणि स्कॉर्पियन म्हणजे विंचू माहिती आहे तुम्हाला, विंचू आणि स्पायडर या प्रजातीमध्ये पाहायला मिळतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. The pitcher plants is characterized by which of the following plants? लक्षात घ्या मित्रांनो. तर मित्रांनो पिचर प्लांट तुम्हाला माहिती असेल पाहिजे. पिचर म्हणजे पॅक करणे आणि प्लांट्स म्हणजे वनस्पती, म्हणजे अशी वनस्पती जी भक्षकाला किंवा कीटकाला किंवा आपल्या स्वतःच्या अन्न खाण्यासाठी त्या भक्षकाला ट्रॅप करणे, ट्रॅप लावणे किंवा एक स्पाइक लावणे. ओके, त्याला पिचर प्लांट असे म्हणतो. खालीलपैकी कुठल्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळतं? पिचर प्लांट म्हणजेच मित्रांनो इन्सेक्टिव्हरस म्हणजे इन्सेक्टला खाणारा, आणि त्याला पिचर प्लांट म्हणतात. त्याची 2-3 उदाहरणं द्यायची तर मित्रांनो डार्लिंग टाकाल, कॅलिफोर्निया येतं, आणि नेफ्रोटिस म्हणून एक प्लांट येतो, त्याच्यामध्ये सिफॅलोटोटस मध्ये सुद्धा हे पाहायला मिळतं आपल्याला तुम्हाला मित्रांनो. आणि नंतर अजून एक आहे इफॅन्थस टुनिकाटा म्हणून एक प्लांट आहे. याचे 2-3 प्लांट्स जे आहेत ते थोडंसं प्रोनाउन्सिएशन अवघड आहे समजायला, पण तुम्ही नेटवर सर्च केलं तर तुम्हाला पिचर प्लांट्स बद्दल एक्झाम्पल पाठ करून ठेवा मित्रांनो. हे तुम्हाला मी आग्रहानं सांगतो इथे. ओके, जागे अभावी किंवा ह्याच्यातून मला जमलं नाही तर घ्यायला ते. ओके, इन्सेक्टिव्हरस प्लांट मध्ये. ओके, पिचर प्लांट्स म्हणजे इन्सेक्टिव्हरस प्लांट, एवढं जर लक्षात ठेवलं इज मोर दॅन इनफ आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन पहा मित्रांनो. विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट अ करेक्टली मॅच्ड? म्हणजे आता मॅच काय केलं बघा, मॅक्झिला, लुनेटा, कार्पल, ऑल आर करेक्ट, मॅलिशियस, मिडल इयर बोन, म्हणजे बोनचे प्रकार आणि ते कुठल्या सिच्युएशन मध्ये आणि कुठं राहतात ते सांगितलंय किंवा कुठं त्याचं अस्तित्व आहे असं सांगितलेलं आहे. करेक्ट आन्सर बघा मॅक्झिला क्रॅनियल बोन, म्हणजे मॅक्झिलाचं फेशियल बोन. मॅक्झिला तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मिडल इयर मध्ये असतं काय, हे उत्तर दिलेलं आहे मिडल इयर. काय इथं काय नॉट करेक्टली विचारलं, आपलं काय विचारलं मित्रांनो, नॉट करेक्ट विचारलेलं आहे, आणि इथं मिडल इयर दिलेलं आहे. हे चुकीचं आहे मित्रांनो, हे चुकीचं आहे.
लक्षात येते मित्रांनो, हे चुकीचं आहे. इथे हे चुकीचं आहे. हे काय असतं ते यायला पाहिजे होतं इथं की ते काय आहे, मॅक्झिला इज क्रॅनियल बोन आहे. ते काय आहे, मॅक्झिला इज क्रॅनियल बोन, हे समजायला पाहिजे आपल्याला. हे क्रॅनियल बोन मध्ये येतं, ते मिडल इयर मध्ये येत नाही. इज नॉट करेक्टली विचारले नाही तर आपल्याला, तर बघा नॉट करेक्टली विचारले, त्यामुळे आन्सर येतं क्रॅनियल. ओके, आन्सर कळलं. आणि मॅक्झिला इज फॅशियल बोन, हे फेशियल बोन आहे, फेशियलच आहे, कानाचा नाही, त्यामुळे ते फेशियल मध्ये येतं. ओके मित्रांनो, आय होप की तुम्हाला हे सर्व समजत असेल आणि छान वाटत असेल. अशा प्रकारे अजून व्हिडिओ घेऊन येत आहेत. तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तोपर्यंत. गुड डे. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही जर संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे MPSC, PSI, STI आणि ASO या परीक्षेची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक खास सिरीज घेऊन आलेली आहे अनअकॅडमी. या सिरीजचं नाव आहे यशाची किल्ली. लक्षात ठेवा, सिरीजचं नाव काय, यशाची किल्ली. ही फंडामेंटल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे की जी आपल्यासाठी अनअकॅडमीनं सुरू केलेली आहे 6 मे ते 6 ऑगस्टपर्यंत. यामध्ये खास अशी गोष्ट आहे की ही 3 महिन्यापर्यंत बॅच आहे. आणि मित्रांनो, यात तुमचा दररोज या ठिकाणी काय अभ्यास केला जाणार आहे. याच्यासाठी आपल्याला अतिशय उत्कृष्ट असे शिक्षक लाभलेले आहेत. त्यामध्ये प्रीती राऊत मॅडम आहेत की ज्या सायन्स शिकवणार, रमेश रुनवाल सर आहेत इकॉनॉमिक्स शिकवणार, सुमित टट्टे सर आहेत की ज्या करंट अफेअर्स आणि एन्व्हायरमेंट सायन्स शिकवणार, तसेच सुभाष पवार सर आहेत इंडियन पॉलिटी, आणि अक्षया रांडे मॅडम आहेत हिस्ट्री शिकवणार, सचिन वारुळकर सर आहेत रिजनिंग आणि जिओग्राफी शिकवणार आहेत. तर मित्रांनो, सध्या लॉकडाऊन चालू आहे, त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी किंवा बरेचसे क्लासेस चालू नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एक ऑनलाईन शिकण्याचा आणि घरी बसून तुमच्या गावात बसून तुम्ही शिकण्याचा प्लॅटफॉर्म अनअकॅडमी तुम्हाला आणून दिलेला आहे. त्याच्या लिंक सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे, किंवा तुम्ही अनअकॅडमीचं प्ले स्टोअरवर जाऊन ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी आपल्या समोर आहेत सचिन वारुळकर सर की जे रिजनिंग आणि जिओग्राफीमध्ये एकदम परफेक्ट आहेत, हे तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. सुमित तट्टे सर आहेत, हे करंट अफेअर आणि एन्व्हायरमेंट सायन्स की तुमचे पूर्ण डाउट्स क्लिअर करतील. MCQ नोट्स वगैरे PDF तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही यांना तुमचे प्रश्न सुद्धा विचारू शकता. या ठिकाणी सुभाष पवार सर आहेत की जे गेले 5 वर्ष आले या ठिकाणी पॉलिटिक्स शिकवत आहेत. आणि जवळपास प्रीती राऊत मॅडम आहे, यांचा तर सायन्सवर एकदम हँड आहे. या ठिकाणी सुद्धा तुमचं सर्व विषयाची काय तयारी करून दिली जाणार आहे. तसेच अक्षय मॅडम आहेत, या एकदम परफेक्ट आहेत हिस्ट्रीमध्ये. तर मित्रांनो, याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा काय करू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे, किंवा मी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्हाला काय हे व्हिडिओज पाहायचे आहेत. तर मित्रांनो, आपण हे नक्की करा. काही तुमच्या सूचना असतील तर मला तुम्ही नक्की करा. धन्यवाद.